आज आपण पाहणार आहोत सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय। मुलीच्या निधनानंतरही जावई आणि नातवंडाचा वडिलांच्या संपत्तीवर हक्क किती आणि कसा असतो याबद्दल आपण पाहणार आहोत। फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चल पाहूया आपण निर्णय काय आहे। तर मालमत्तांच्या वादामध्ये कुणाच्या मालमत्तेवर कसा आणि किती अधिकार आहे हे आपण पाहूया। तर यावरून अनेकदा न्यायालयापर्यंत वाद जातात, म्हणजे हे वाद आता न्यायालयापर्यंत जातात। या संदर्भात न्यायालयांकडून वेळोवेळी आधारभूत ठरतील असे निकाल देण्यात येतात। असाच एक निकाल दिल्ली सत्र न्यायालयाने दिला। मुलीच्या निधनानंतर देखील तिचा पती आणि तिच्या मुलांचा त्या मुलीच्या वडिलांच्या मालमत्तेवर अधिकार आहे असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे। आता दिल्लीच्या मान्य साकेत न्यायालयात या संदर्भात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने या संदर्भात स्पष्ट टिप्पणी केली आहे। आता ती टिप्पणी कोणती तर ते पाहूया आपण। साकेत कोर्टाचे न्यायमूर्ती यांच्या खंडपीठासमोर या संदर्भातल्या एका प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। या प्रकरणात एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेनुसार त्यांच्या दिवंगत आईच्या भावाने वडिलांच्या मालमत्तेमध्ये त्यांचा अधिकार नाकारला आहे। आईचं निधन झाल्यामुळे तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर पतीचा आणि मुलांचा अधिकार नसल्याचं सांगत भावाने, म्हणजेच त्या मुलीच्या भावाने याचिकाकर्त्यांना मालमत्ता हक्क नाकारला आहे। या संदर्भात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। तो निर्णय कोणता आहे ते पाहूया आपण। जरी मुलीचा मृत्यू झाला असेल तरी तिचे पती आणि तिच्या मुलांचा तिच्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये अधिकार आहे। त्यामुळे मुलीच्या हिश्श्याविषयी योग्य तो निर्णय झाल्याशिवाय मालमत्तेतील इतर भागीदार मालमत्ता विक्री करू शकत नाहीत असे मान्य न्यायालयाने नमूद केलं आहे। आता याचिकाकर्त्याच्या आईचा तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर अधिकार असून या मालमत्तेतील 1/3 हिश्श्यावर मुलीचा अधिकार आहे असे म्हणत न्यायालयाने संबंधित प्रशासनाला मालमत्तेचं बाजार मूल्य काढण्याचे निर्देश दिले। तसेच जोपर्यंत निकाल लागत नाही, म्हणजेच जोपर्यंत न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत सदर मालमत्तेची विक्री करता येणार नाही असे देखील मान्य न्यायालयाने स्पष्ट केले आहे। तर फ्रेंड्स, हा होता महत्त्वपूर्ण निर्णय। थँक्यू।